हां, आज आम्ही चाललो होतो मूव्हीसाठी. आम्हाला लेट खूप झालं होतं. 8:30चा शो होता, बट 8:49 घरातून निघायलाच झालेलं आणि त्यात ह्यांनी रस्ता वगैरे चुकवलेला. आम्हाला जायचं होतं अंबरनाथला. त्यात आम्हाला पोहोचायलाच 9:30 झालेले, म्हणून मी ह्यांच्यावर खूप रागवलेले आणि ते मला हसवत होते. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. तर तिथे पोहोचल्यानंतर समजलं तर पिक्चर कधीच चालू झालं होतं. अर्धा पिक्चर तर संपलासुद्धा होता. पण पिक्चर खूप मस्त होता. खूप कॉमेडी होता. सगळ्यांनी खूप मज्जा केली आणि जाणं वर्थ इट होतं. अर्धा गेला, पण मस्त होता पिक्चर. मला तर स्टार्टिंगपासून बघायचं होतं, बट ह्यांनी लेट केलं त्यामुळे मला स्टार्टिंगपासून काय बघताच आलं नाही. पण सगळ्यांनी खूप मजा केलेली पिक्चर बघताना. त्यानंतर मग इंटरव्हल झालं. आम्ही बाहेर थोडंसं फिरलो वगैरे. सगळ्यांनी फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर इंटरव्हल नंतर तर खरा पिक्चर चालू झालेला. खूप मस्त होता. सगळे मराठी ॲक्टर होते आणि त्यात खूप कॉमेडी पिक्चर आहे आणि सगळ्यांची ॲक्टिंग तर एकदम वाव होती. आम्हाला बघूनसुद्धा खूप मस्त वाटलं. सगळ्यांनी जाऊन बघणं वर्थ इट आहे. सगळ्यांनी जा बघा पिक्चर. खूप मस्त आहे आणि थिएटरनं बघण्यात तर खूपच वेगळी मजा आहे, कारण की ते आवाज आणि त्यात तो कोकणातला मूव्ही असल्यामुळे खूपच भारी झाला. त्यानंतर मूव्ही झाला, आम्ही घरी जायला निघालेलो. मग ह्यांना तेच सांगत होते कुठे जेऊया काय, कारण की आम्हाला निघायला 11:30 झालेले. घरी जायला खूप वेळ झालेला आणि त्यात अंबरनाथवरून घरी जायला खूप लेट होणार होतं आम्हाला. मग बाहेर आलो. ताईन त्यांच्यासोबत फोटोज काढले आणि आम्हाला जाऊन पेट्रोलसुद्धा भरायचं होतं, म्हणून आम्ही पटकन आवरलं आणि त्यानंतर मग हॉटेलमध्ये गेलो. तर तिथे सूप आणि राईस ऑर्डर केलेलं, ते खाल्लं आणि मग घरी जायला निघालो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.